पहिले क्लॅरिफाय करतो की ज्याच्याविषयी बोललं गेलं तोच मी. हे सगळं बोललं जात होतं त्यावेळेला मला इंग्लंडमधल्या कॅन्टरबरी परगण्यातल्या एका सरमनची आठवण झाली. सरमन म्हणजे धार्मिक उपदेश. आणि त्यावेळेला तो जो धर्मोपदेशक असतो त्याची अशी ओळख करून दिली गेली. इट वॉज सो गुड की जेव्हा तो भाषणाला उभा राहिले तेव्हा ते म्हणले या व्यासपीठावर 2 गुन्हे घडलेत. 2 गुन्हे कुठले असं लोकांना प्रश्न पडला. पहिला गुन्हा, आय हॅव बीन इंट्रोड्यूस्ड आउट ऑफ प्रपोर्शन. मला गरजेपेक्षा अधिक चांगलं इथे रंगवलं गेलं आहे. आणि दुसरा गुन्हा, ते मला खूप आवडलं आहे. या संस्थेचे अध्यक्ष आणि माझे मित्र मलंदाला भोसले ज्यांच्या आग्रहाखातर मी इकडे आलो. जेव्हा जेव्हा त्यांनी हाक मारली त्यावेळेला ते असतील किंवा प्रतापराव असतील, मी इकडे आलेलो आहे. मागच्या वेळी जेव्हा मी इकडे आलेलो होतो त्यावेळेला वसतिगृहाचं काम अंतिम चरणामध्ये आलेलं होतं. आणि आज तिथं शिकलेला एक मुलगा इथं येऊन आपली कृतज्ञता व्यक्त करतो. चांगलं बी पेरलं की चांगलं पीक येतं, हाच त्याचा. कालपर्यंत तो घेता होता, आज तो देता झाला आहे. दिस इज सोसायटी. हा समाज आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला ते सर्व. आता याच्यात मी एक चूक केलेली आहे आणि ती चूक म्हणजे गुणवंत विद्यार्थी असा शब्द वापरला आहे. मलंदाला एकही विद्यार्थी नव्हता, सगळ्या विद्यार्थिनीच होत्या. 50% महिला आरक्षण नाही, 50% पुरुष आरक्षणाची गरज आहे बाबा. अशी परिस्थिती आज इकडे आलेली आहे. मला वाटलं फक्त कन्याशाळा आहे की काय, म्हणून मी त्याला विचारलं की म्हटलं अरे कन्याशाळा आहे की काय. ते बोलले नाही, मुलीच येतात इकडे. मुलांनी फक्त हे लक्षात ठेवावं की अगर ऐसा ही चलता रहा, ठीक आहे जाऊ द्या. आता प्रामाणिकपणे सांगतो की इतक्या शिक्षकांसमोर, आणि ते सुद्धा वाई, जिकडे महाराष्ट्राला प्राज्ञा मिळवून दिली, अशा ठिकाणी येऊन बोलायचं धाडस मी करतोय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या अनेक गावात, देशातल्या जगातल्या अनेक कानाकोपऱ्यातल्या गावात व्याख्यानाला गेलेलो आहे. इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, ब्राझील, आता स्पेन, पोर्तुगलला चाललो आहे उद्या रात्री. त्या गावात गेल्यानंतर शरीराला आंघोळ घडते. त्या गावात गेल्यावर शरीराला आंघोळ घडते. हे एकमेव गाव जिकडे तर्कतीर्थांचा स्पर्श झाल्यामुळे, प्राद्य पाठशाळेमुळे इथं शरीराबरोबर मनाला स्नान घडतं. हे पुण्यक्षेत्र. आय वॉज नॉट अ ब्रिलियंट स्टुडंट. मी काही शालेय जीवनामध्ये हुशार असं काही विद्यार्थी नव्हतो, पण मी भाग्यवान विद्यार्थी होतो. आणि तो भाग्यवान अशा करता होतो की मला उत्तम शिक्षक मिळाले. आणि त्याहीपेक्षा सुद्धा माझी आई होती, ती उत्तम शिक्षिका होती. त्यामुळे शाळेमध्ये आईच्या ममत्वानं शिकवणाऱ्या शिक्षिका आणि घरी शिक्षिकेच्या करड्या धाकानं आणि शिस्तीनं शिकवणारी आई, दॅट्स व्हॉट द प्रॉडक्ट इज इन फ्रंट ऑफ यू. मोठा झाल्यानंतर परमेश्वराची कृपा ह्या सगळ्यामुळे वाढली आणि जवळपास 60-65 देशातील शिक्षण व्यवस्था, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था ह्या सगळ्याचा अत्यंत जवळून अभ्यास करता आला. गेले 30-40 वर्ष तंत्रज्ञानाचा जीवनावर, तंत्रज्ञानाचा राजव्यवहारावर, तंत्रज्ञानाचा उत्पादन आणि सेवा क्षेत्रावर, आणि त्याहीपेक्षा तंत्रज्ञानाचा शिक्षणावर काय परिणाम होतोय आणि होईल विथ द ॲडव्हेंट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स,
राईट फ्रॉम द स्टार्ट ऑफ द कम्प्युटर्स. आज जी मल्टीमीडिया तुम्ही बघताय, मला सांगायला अभिमान वाटेल निश्चितच की 95 साली भारतातल्या पहिल्या मल्टीमीडिया सेंटरचं पहिलं मॅन्युअल या हाताने टाईप केलेलं आहे. आज विश्वास बसणार नाही लोकांचा. आज जेव्हा मी मागे वळून बघतो तेव्हा ते इतकं मागास असं वाटतं मला, कारण आता खूपच मुलं शिकायला लागलेली आहेत लेटेस्ट. इतक्या देशांच्या प्रवासात परत येताना नेहमी एक खंत वाटायची आत्तापर्यंत की आमचा देश हा असा का? आमच्या कपाळावर अजूनही विकसनशील किंवा अविकसित असा ठप्पा का? आणि काहीच नसलेले देश हे इतके संपन्न का? तिथलं जीवन, तिथली स्वच्छता, संधींची उपलब्धता इतकी मुबलकपणे का? हा प्रश्न मला कायम पडायचा. सो ॲक्च्युली या सगळ्या प्रवासामध्ये निहित कार्य जे व्यवसायाचं आणि भाषणाचं होतं त्या व्यतिरिक्त त्या देशाच्या निर्मितीचा प्रवास मी अभ्यास करायला लागलो. मायकेल पोर्टरचं एक पुस्तक त्या काळात वाचलं. मला माहीत नाही इथे आहे की नाही, पुण्यात कुठे मिळालं तर जरूर तुमच्या लायब्ररीत ठेवा. जुनं पुस्तक आहे, पण द मॉडेल ही यूज्ड इज एक्सलंट अँड दॅट इज कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस ऑफ नेशन्स. त्याच्यामध्ये एखादा देश त्याची स्वतःची अशी नैसर्गिक गुणवत्ता आणि साधनसंपत्ती याचा वापर करून संबद्धतेच्या कळसापर्यंत कसा पोहोचतो याचा मनोहारी प्रवास 30-40 देशांचा त्यांनी रेखाटलेला आहे. सो दॅट बिकेम माय सब्जेक्ट ऑफ इंटरेस्ट. त्या काळात एक 2-3 घटना माझ्यासमोर आल्या, त्याही तुमच्यासमोर मी काही वेळात मांडणार आहे. मला सर्वात आवडलेला देश आहे तो म्हणजे जपान. आपल्यासारखीच एकत्र कुटुंब पद्धती आहे, विलक्षण शिस्त आहे, स्वच्छता आहे. त्या देशात मी अनेकदा गेलो आणि आम्ही गेल्यानंतर पहिले काय तर गावातली वाचनालय, शिक्षण संस्था. कारण मला एक कळलं की द कंट्रीज आर नॉट मेड बाय द नॅचरल रिसोर्सेस बट दे आर मेड हाऊ दॅट कंट्री नर्चर्स द टॅलेंट. तो देश त्या देशातल्या तरुणांच्या गुणवत्तेला कशा प्रकारचं प्रशिक्षण देतो, त्यांना कालानुरूप काल सुसंगत कसं बनवतो यावर त्या देशाचं भवितव्य असतं. उदाहरण देतो. 1996च्या आसपास मी पनामा शहरात गेलो होतो. पनामा इज अ नेशन विच इज मेक्सिकोच्या खाली आहे, दक्षिण अमेरिका देशात. आणि तिकडे त्या राष्ट्रपतींनी जेव्हा त्यांची भेट घेतली राष्ट्राध्यक्षांची, त्यावेळेला तुम्ही इकडे का आलायत? आय वॉज अ CEO ऑफ अ लार्ज IT कंपनी. मी म्हटलं 10,000 नौसैनिक अमेरिकेचे इकडे आहेत आणि त्यांनी त्यांचा जो तळ होता, नाविक दलाचा तळ, तो त्यांनी आता खाली केलेला आहे. आणि ती 10,000 संपन्न लोकवस्ती, त्यांची घरं, त्यांची ऑफिसेस, हे सगळं सॅटेलाईटनी वेल कनेक्टेड आहे आणि पॅसिफिक ओशनमधून खाली केबल टाकून डेटा कनेक्टिव्हिटी दिलेली आहे. इन 96 इमॅजिन. म्हटलं या सगळ्याचा वापर करून इकडे नॉलेज सेंटर उभं करता येईल का, असं प्रपोजल मला तयार करायचं आहे. पनामा हॅड नो क्ल्यू ऑफ व्हॉट इज दॅट. हे काय आहे हेच पनामाला माहीत नव्हतं. तेव्हा कळलं की नुसती साधनसंपत्ती असून चालत नाही, त्याचा सुयोग्य वापर कसा करायचा याचा ध्यास घेतलेली माणसं तिथे असावी लागतात. दॅट्स हाऊ द नेशन्स आर बिल्ट. गझनीच्या सोमनाथांनी, गझनीमधून तो आला आणि त्यांनी आपल्याकडे सोमनाथावर हल्ला केला. 1दा, 2दा, 3दा, 21 वेळा हल्ला केला. आणि परत जाताना सोनं, नाणं, जड जवाहिरात जे जे काही होतं ती सगळं उद्ध्वस्त करत गेला, लुटून नेलं. अफगाणिस्तान किती श्रीमंत झाला असेल. सोच लो, 21 बार तुमको खाली किया. 21 बार. 2000 सालची गोष्ट आहे. वाजपेयी पंतप्रधान होते. आमचं एक विमान अपहरण करून दुबई कराची मार्गे
काबूल कंदाहारला नेलं, त्याच अफगाणिस्तानमध्ये. आणि तिकडे ते जे प्रवासी होते ते आजारी पडले त्या तणावानी, आणि त्यांना क्रोसिन किंवा कोडोपायरिन पाहिजे होती. वैमानिकांनी सांगितलं की मला त्यांना क्रोसिन द्यायची आहे, तुमच्याकडे क्रोसिन आहे का? तेव्हा तालिबान सरकारने सांगितलं नाही, आमच्या इथे क्रोसिन बनत नाही. मिनरल वॉटर मागितलं तर बनत नाही. तो इतने साल तक हमको लूट के उस लूट का तुमने किया क्या? आणि त्याच वर्षी भारतातल्या सॅटेलाइट लॉन्चिंग स्टेशन थुंबा इथून एका अग्निबाणावर 104 सॅटेलाइट भारताने बसवले. त्यातले फक्त 3 आमचे होते, बाकी 101 विकसित राष्ट्रांचे होते, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, इंग्लंड. आणि ते एका सॅटेलाइटवरनं अवकाशात झेपावले आणि त्या वेळेला त्या परिवलनामध्ये आलं. त्यावेळेला ते एक सॅटेलाइट त्या दिशेने त्या गतीने रिलीज केले गेले. नॉट ए सिंगल मिस्टेक. त्या दिवशी मी डायरीत लिहून ठेवलं, आक्रमण करून संपत्ती लुटता येते, ज्ञानाची लालसा लुटता येत नाही. दॅट मेक्स द नेशन. जपानी शाळेत गेलो होतो, 10 वर्ष 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, आय डोंट नो, मे बीन देअर सो मेनी टाइम्स. पहिला दिवस होता शाळेचा. मुलं रडवेली होती, बावरलेली होती, आणि ती खाली शिक्षक त्याला पालकांकडून घ्यायचे आणि त्यांना त्या वर्गात पोचवायचे. आणि मग अशा कॉरिडॉरमधनं मुलं येत होती. त्या वर्गाची वर्ग शिक्षिका बाहेर उभी असायची. त्यांचं हसून स्वागत करायची, आणि स्वागत करताना ती त्यांच्या उंचीला यावं म्हणून गुडघ्यावर बसून त्यांच्याशी बोलायची. बिकॉज इफ आय टॉक लाईक दिस, आय एम सुपिरियर, यू आर ज्युनियर, सो यू सिट डाऊन अँड टॉक. आणि एकदाच सांगितलं गेलं, वर्गात बूट घालून नाही यायचे, बाहेर काढून ठेवा. नंतर शिक्षिका बघत होत्या, विद्यार्थी काढत होते. नंतर पुन्हा 6-8 महिन्यांनी दुसऱ्या एका शाळेत गेलो. 4थीचा वर्ग, शाळा सुरू होऊन 6 महिने झालेले होते. एकही बूट अव्यवस्थितपणे काढलेला नव्हता. शिक्षक मॉनिटर करायला नव्हते. इट्स ऑल इन लाईन. आता मला सांगा, देवळात गेल्यानंतर परमेश्वर भेटीचा आनंद जास्त होतो का काढलेली चप्पल मिळाली याचा आनंद जास्त होतो? विचार करा. वेअर वी नॉट टोल्ड इन द स्कूल टू हॅव डिसिप्लिन? Why did we miss out? And why Japanese didn't miss? This is the beginning of nation building. Character is not what you are watched. जेव्हा तुमच्यावर करडं लक्ष असतं, कायद्याचं, वरिष्ठांचं, आणि तुम्हाला शिक्षा करू शकेल अशा व्यवस्थेचं, तेव्हा तुम्ही नीट वागता. त्याला चारित्र्य म्हणत नाहीत, त्याला धाक म्हणतात. पण जेव्हा तुम्हाला कोणीही बघत नसतं, तुम्हाला शिक्षा करणारी व्यवस्था तुमच्या आसपास नसते, तेव्हा तुम्ही नियमांचं पालन करता, ते चारित्र्य. 4थीला 6 महिने झाल्यानंतर वर्गात येणारा मुलगा कोणीही बघत नाही आहे म्हणून बूट अस्ताव्यस्त काढत नाही, ओळीनं काढतो. मग इथं काय प्रॉब्लेम आहे? देवळाच्या बाहेर जाऊन ओळीनं काढलेलं चप्पल असं देऊळ दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. याचा तुमचा नगरसेवक कोण आहे, आमदार कोण आहे, खासदार कोण आहे, मुख्यमंत्री कोण आहे, उपमुख्यमंत्री जेवढे असतील तेवढे कोण आहेत, आणि तुमचा पंतप्रधान कोण आहे याच्याशी काही संबंध आहे का? मला सांगा. सो व्हाय आवर स्कूल्स are not able to build the character and discipline required for nation. उस चारित्र का
निर्माण हमारे यहाँ की प्रक्रिया कहाँ खो गई. मला आठवतं आहे की अनेक जपानी घरांमध्ये मला आमंत्रण असायचं. तिकडेही वक्ता म्हणून प्रसिद्ध झाल्यामुळे भरपूर लोक बोलवायची आणि मला नेहमी त्यांच्या घरात जायला आवडतं, कारण इट्स आय बिलीव्ह इन जॉईंट फॅमिली. माझं असं ठाम मत आहे की भारतानं जगाला काय दिलं असेल तर ती एकत्र कुटुंब पद्धती दिलेली आणि ती राहिलीच पाहिजे. तर तिकडे गेल्यानंतर सर्वसाधारणपणे जसं आपल्याकडे गेल्यानंतर ओळख करून देतात, हा माझा मुलगा 7वीला आहे, हा मुलगी 9वीला आहे, बायको अमुक अमुक, मी या ठिकाणी नोकरी करतो, व्यवसाय करतो, हे माझे वडील असे रिटायर झाले, आई अमुक तमुक. तसंच तिकडे गेल्यानंतर ते टी पार्टीला बोलवतात आणि जपानमध्ये टी पार्टीला तुम्हाला एखाद्या घरात बोलावणं म्हणजे सर्वोच्च सन्मान आहे. बिकॉज दे सर्व टी इन ए स्टाईल. घ्या असं नसतं, ठेवतात, चहा वेगळा, साखर वेगळी, दूध वेगळं, गुडघ्यावर बसतात, तुम्हाला ऑफर करतात आणि त्यावेळेला ते ओळख करून देतात. हा माझा मुलगा, जसं आपल्याकडे सांगतात ही माझी मुलगी 7वीत आहे, स्कॉलरशिपला पहिली आलेली आहे. हा माझा मुलगा 9वीला गणितात पहिला आलेला आहे. त्याचं कौतुकच झालं पाहिजे. दॅट अचिव्हमेंट इज अ ग्रेट अचिव्हमेंट. बट देर इज अ डिफरन्स इन रेकग्निशन ऑफ परफॉर्मन्स इन इंडिया अँड जपान. इथे एखाद्या गुणवत्तेचं कौतुक आणि जपानमध्ये एखाद्या गुणवत्तेचं कौतुक यात थोडासा फरक आहे. जपानमध्ये ती आई आवर्जून सांगते की ही माझी मुलगी 9वीत आहे, गणितात खूप चांगली आहे. तिच्या शाळेतली 5वीतली 3 मुलं सातत्यानं गणितात कमी मार्क मिळवत होती, म्हणून तिला शाळेने सांगितलं की शाळा संपल्यानंतर त्यांचे क्लासेस तू शाळेतच घे. आणि ती 4ही मुलं आज फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. दे आर टीम प्लेयर. दे सेलिब्रेट collaborative success and success of a team, and we celebrate individual success. मग मी माझं यश त्या यशाकरता वाटेल ती किंमत देऊन साम दाम दंड भेद मी ते मिळवणारच. मग वेळ पडली तर जातीचा, वेळ पडली तर पैशाचा वारेमाप वापर करून मी ते मिळवणार. हा संस्कार आणि त्याची प्रतिष्ठा दृढ झाली की समाजाच्या अवनतीला वेळ लागत नाही. मैं नहीं हम, not me, my society. And my society is not my caste, my religion, my language, it's the entire nation. हा जेव्हा संस्कार होतो तेव्हा जपान बनतं आणि भारत आहे त्या जागेवर राहतो. This has to begin from the school where collaborative learning is. जपानमध्ये अनेक वेळा भूकंप घडतात आणि ते कॉमन आहे अतिशय. आमच्याकडे फक्त राजकीय भूकंप कायम घडतात. आता तर इम्यून झालेलं आहे, कोण कोणाबरोबर गेला कळतच नाही. बुलेटिन चालू करावं आम्ही तेव्हा तो एका पक्षात असतो आणि ती बातमी संपेपर्यंत दुसऱ्या पक्षात गेलेला असतो. त्यामुळे आजकाल कोणी समोर आलं की मी पहिले विचारतो, बाबा कुठल्या पक्षात आहे, मग पक्षात असलं कुठल्या गटात आहे, मग कालपर्यंत होता. ते विचित्र झालेलं आहे सगळं. म्हणजे आजकाल कोण कोणाबरोबर जाईल हे खरंच कळत नाही. काल परवा आपण पाहिलेलं आहे सगळं ते, म्हणजे असं विचित्र. जपानमध्ये ही जी भूकंपाची त्यांच्याकडे सगळी परिस्थिती आहे ती कशी हाताळतात बघा. 38व्या मजल्यावर एका इमारतीत होतो, भूकंप झाला, सायरन वाजला, एका क्षणार्धात लोक जिन्यापाशी पोहोचले. प्रेग्नंट महिला, वृद्ध महिला, तरुण मुली, वृद्ध पुरुष, तरुण शांतपणे उतरायला लागले. कुठेही गडबड गोंधळ नाही, स्टॅम्पिड नाही, सरकारला शिव्या नाहीत. शांतपणे उतरले आणि जिथे सांगितलेलं होतं त्या मोकळ्या जागेत जाऊन उभे राहिले. ही शिस्त. जपानमध्ये मॅच संपल्यानंतर ते स्टेडियम बसलेला माणूस आपापली जागा साफ करून क्लीन करून जातो. आमच्या शाळेत जर आम्ही वर्ग साफ करून जा असं विद्यार्थ्याला सांगितलं तर काय गजब होईल घरच्यांकडून. जपानमध्ये $100 मिलियन कंपनीच्या मालकाचा मुलगा ज्या शाळेत शिकतो त्या शाळेतल्या विद्यार्थ्याला काम काय दिलं होतं तर 7 दिन
शाळेची टॉयलेट साफ ठेवायची. अँड फादर हॅड नो ऑब्जेक्शन टू इट. स्वच्छतेचा संस्कार आणि त्याला प्रतिष्ठा दिली नाही तर ते काम हलकं आणि पुरुषांनी करायचं नाही तर घरातल्या स्त्रीनी आणि बायकोनी करायचं. दिस इज वेअर द डिस्क्रिमिनेशन बिगिन्स. आणि मग अशा प्रकारे वर्षानुवर्ष दाबलेला आवाज एक दिवशी बाहेर पडतो आणि तो 50% आरक्षण तुमच्या घशातून काढून घेतो. आणि आता तर परिस्थिती अशी आहे की साला तुम्हाला जागाच नाही. बघा, लढो. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की द नेशन्स आर बिल्ट बिकॉज ऑफ द एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स व्हॉट दे प्रोव्हाइड. या देशांचा अभ्यास करताना मला असं जाणवलं की तिचं एक खूप मोठा संबंध आहे एखाद्या देशातली लोकशाही जिवंत राहण्याचा आणि त्या देशातल्या शिक्षण पद्धतीचा. आणि एका वेगळ्या रचनेतनं हे सगळं दिलं जातं. फिनलंडमध्ये आमचा एक मित्र आहे हेरंब कुलकर्णी, यूट्यूबवर जाऊन बघा. फिनलंड्स एज्युकेशन इज सपोज टू बी द बेस्ट टुडे. 5वीतल्या मुलाला एन्व्हायरमेंटल सायन्स कसं शिकवलं माहिती आहे? धडा काहीही नाही. त्यांना सांगितलं की तुमच्या गल्लीत जेवढी घरं आहेत त्या प्रत्येक घरात जा आणि किती प्रकारचे क्लीनर्स आहेत बघा. आपल्याकडे फ्लोअर क्लीनर आहे, टॉयलेट क्लीनर आहे, आणखी 3-4 प्रकारचे क्लीनर असतात. त्याच्या लेबलवर त्याचं कंटेंट काय लिहिलं आहे ते लिहून घ्या. त्याचा रिसर्च करा की यातली किती कंटेंट ही आरोग्यदृष्ट्या आणि पर्यावरणदृष्ट्या हानिकारक आहेत. त्याची लिस्ट तयार करा, त्याचं प्रेझेंटेशन तयार करा, ते त्या लोकांना दाखवा आणि त्यांना ती काय म्हणू आपण ज्याला हे करण्यापासून प्रवृत्त करा. ते प्रवृत्त झाले तर तू पास, ते प्रवृत्त नाही झाले तर तू नापास. तुम्ही जे म्हणत होतात जीवन मूल्यांचं व्होकेशनल ट्रेनिंग हे आहे ते. वेअर यू डोंट टीच द सब्जेक्ट, यू ॲब्सॉर्ब द सब्जेक्ट. आणि म्हणून अशा प्रकारच्या शिक्षणाची गरज आज अधोरेखित होते. प्रत्येक काळानुसार शिक्षणाची गती, मती, पद्धती ही पूर्णपणे बदलली गेली पाहिजे. काल ज्या पद्धतीने शिक्षण देत होतो त्या पद्धतीने आज देऊन चालणार नाही. समाज फार वेगानं बदलला आहे. आमच्या शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू हा शिक्षक आहे, विद्यार्थी आहे का याचा विचार करायची गरज आहे. इट इज टीचिंग सेंट्रिक अँड नॉट लर्निंग सेंट्रिक. वेळेच्या अभावी हे एका छोट्याशा उदाहरणातनं सांगतो म्हणजे समजेल. उदाहरण, एक गाव होतं. त्या गावात एक 12-14 वर्षाचा मुलगा होता. 3-4-5 हजार लोक वस्तीचं गाव. तो गावातल्या एका चौकात जातो आणि जोरात ओरडतो, मी माझ्या कुत्र्याला गायला शिकवलंय. लोक म्हणतात काय गायला शिकवलंय, गायला शिकवलंय, गायला शिकवलंय. त्याला कळतं आपल्याला आजच्या भाषेत बोलायचं. आमच्या तर TRP मिळाला. तो पुढच्या चौकात जातो आणि जोरात ओरडतो, मी माझ्या कुत्र्याला गायला शिकवलंय. ते गायला शिकवलंय म्हणल्यानंतर ते म्हटलं, अरे काय सांगतो तू, कुठे आहे तो कुत्रा? तो म्हणला, या उद्या सकाळी 10 वाजता परसदारी, तुम्हाला दाखवतो. कर्णोपकरणी वार्ता पसरते आणि लोक नटून थटून दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता त्याच्या घरी आबाल वृद्ध, गरीब, श्रीमंत सगळे येऊन पोहोचतात. का तर ज्ञानेश्वरांच्या रेड्यानंतर हे पहिलं आहे, गाणारा कुत्रा, बरोबर की नाही? आणि बरोबर 10 वाजता एका छोट्या पॉमेरियन डॉगला, कुत्र्याला घेऊन तो बाहेर येतो आणि तो त्या कुत्र्याला आज्ञा करतो, टॉमी गा. कुत्रा तोंड उघडतो. आत्ता जेवढा सायलेन्स आहे तेवढाच सायलेन्स आहे. प्राणांच्या सर्व शक्ती कर्णांच्या ठाई एकवटून सगळेजण आता ऐकायला लागलेले आहेत, बघायला लागलेले आहेत की आता कुत्रा गाणार. आणि कुत्रा चक्क भुंकायला लागतो.
हे लोक म्हटलं, हे थांब थांब थांब, तू तर म्हटलं होता कुत्र्याला गायला शिकवलंय आणि तो तर भुंकतोय. तुला हो मी गायला शिकवलंय असं म्हटलं, तो शिकला असं कुठे म्हणलं. कळलं काय फरक आहे. आम्ही वर्गात शिकवलं, 7th पे कमिशन घेतलं. विद्यार्थी घडला का? आस्क युअर सेल्फ. अँड व्हॉट इनएस्केपेबल रिस्पॉन्सिबिलिटी यू हॅव. अशा भागामध्ये वाईसारख्या ठिकाणी 62 साली अशी शिक्षण संस्था उभी राहणं ही सामान्य गोष्ट नाही आहे मित्रांनो. एखाद्या भूमीचं भाग्य पालटवणारी जर कुठली गोष्ट असेल तर ही घटना आहे. काय होती 62ची अवस्था? 47चं स्वातंत्र्य, 52ला पहिली निवडणूक, 57ला दुसरी निवडणूक, 62ला तिसरी निवडणूक. तिन्ही निवडणुकीत काँग्रेस जिंकून आलं, परंतु काँग्रेसच्या मतांची टक्केवारी आणि निवडून आलेल्या खासदारांची आमदारांची संख्या खाली खाली घसरत गेली. ज्या स्वप्नांची पहाट आपल्या आयुष्यात येईल असं स्वातंत्र्याच्या वेळी वाटत होतं, ती स्वप्नांची झालर झुळझुळी हळूहळू ओसरत गेली. आणि या देशात एक प्रखर वास्तव लोकांच्या समोर यायला सुरुवात झाली होती. ते हे 60चं अशांत दशक, जेव्हा गोवा स्वतंत्र झाला आणि गोव्यामध्ये असं लक्षात आलं की ज्या शिक्षण संस्था आहेत त्या सगळ्या शिक्षण संस्था बहुतांशी ख्रिश्चनांच्या ताब्यात आहेत आणि त्यातून कन्व्हर्जनसारख्या गोष्टी घडत आहेत. म्हणून तिथल्या देवळांनी शिक्षण संस्था स्थापन झाल्या, ज्यांची आता 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच काळामध्ये अशा ग्रामीण भागामध्ये अशी शिक्षण संस्था उभं करणं याचा सिग्निफिकन्स काय आहे तुम्हाला सांगतो. आजूबाजूची परिस्थिती काय आहे बघा. 62चं युद्ध तोंडावर आहे. सत्तारूढ पक्ष वीक झालेला आहे. युद्धामुळे सैनिक किती जायबंदी झाले याला तर गणतीच नाही, पण प्रधानमंत्री स्वतः आतून खचलेला आहे. हिंदी चिनी भाई भाई ही घोषणा दिल्यानंतर काही वर्षातच, काही महिन्यातच त्या चिनी भाईंनी पाठीत खंजीर खुपसला आणि वयोवृद्ध झालेले नेहरू अधिकच या सगळ्याचा आणखीन एक परिणाम म्हणजे 1952 सालपासून ज्या अर्थनीती आम्ही वापरत आलो त्या अर्थनीती त्याची जी फळं येतील असं वाटलेलं होतं. 5 year सेंट्रलाइज्ड प्लॅनिंग मॉडेल विच वॉज अडॉप्टेड फ्रॉम रशिया फेल्ड टू डिलिव्हर. 50, 60, 70 आणि 80 या 4 दशकांमध्ये या देशाची अर्थव्यवस्था दरवर्षी 3.3% वाढली फक्त. आणि हिंदू रेट ऑफ ग्रोथ ऑफ इकॉनॉमी म्हणून आमची संभावना जगभर झाली. तो हा अस्वस्थ दशकाचा काळ आहे. आणि त्यावेळेला 3.3% अर्थव्यवस्था आमची वाढत असताना संपूर्ण आशिया 4.5%, युरोप 5.5% आणि ज्या देशांना आज आपण विकसित म्हणतो, मग ते जर्मनी असतील, जपान असतील, ते 6.5-7% वाढले. परमेश्वराच्या कृपेने जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठामध्ये इकॉनॉमिक्स शिकायची संधी मला मिळाली. त्यात मिरॅकल इयर्स ऑफ इकॉनॉमी म्हणून जी केस स्टडी शिकवली जाते त्यात कधी भारत शिकवला गेला नाही, जपान शिकवला गेला, जो आमच्याच बरोबर आमच्या स्वातंत्र्याच्या वेळी दुसऱ्या महायुद्धात पूर्णपणे बेचिराग बर्बाद झालेला होता. बट दॅट राईट एज्युकेशन, राईट पॉलिसीज, राईट एन्व्हायरमेंट, राईट डिसिजन्स टेकन आणि संपूर्ण शिक्षण त्यांनी पहिल्यापासून मातृभाषेत दिलं. टुडे वी आर स्ट्रगलिंग. पहिली भाषा, दुसरी भाषा, तिसरी भाषा, रोज लढाई चालू आहे. आज तो देश 30 वर्ष 7.5% वाढला and it became a case study to be taught in the class and we became a laughing stock. आमची लोकसंख्या 2.2% वाढली. सो वी आर प्रोड्युसिंग नेशन्स आफ्टर नेशन्स. आणि दरडोई उत्पन्न आम्ही 30-40 वर्षात दरवर्षी 1.1% फक्त वाढवलं आणि एक संपूर्ण 4 पिढ्या एका नकारात्मक वातावरणात वाढलेल्या आहेत. हे ते वातावरण आहे. आणि म्हणून त्या काळातला सलीम जावेदचा एंग्री यंग मैन अमिताभ बच्चन आम्हाला आवडून गेला, क्योंकि वो दबे हुए कुचले हुए आवाम के 3 पीढ़ियों की आवाज़ थी. ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं, असं प्रत्येकाला बोलावंसं वाटत होतं. त्या काळात ही संस्था निघाली आहे.
आणि नसती निघाली तर काय झालं असतं माहिती आहे? याचं उत्तरण पश्चिम बंगालमध्ये जाऊन बघा. विकासाची गंगा आणि शिक्षणाची कवाडं खुलली नाहीत, तर शेतकरी, कष्टकरी, कामगार जो सरकारी धोरणांमुळे पिचलेला होता, वंचित झालेला होता, त्यांनी नक्षलवादीमध्ये 67 साली कनू सन्याल आणि संथाल यांच्या नेतृत्वाखाली या देशाच्या सार्वभौमत्वाला नख लावणारा नक्षलवाद इथं आणला. जर त्या काळामध्ये ह्या शिक्षण संस्थांनी सुसंस्कृततेचा, सुशिक्षिततेचा पाया आणि त्यापेक्षा जीवनामध्ये आशा निर्माण करायचं काम या प्रबोधिनी केलं नसतं, तर तो नक्षलवाद ह्या मावळ खोऱ्यातही आला असता. लक्षात ठेवा, हे ते काम आहे. दॅट्स द इम्पॉर्टन्स ऑफ इट. शाळेत मुलाला शिकवलं पाहिजे ही प्राथमिकता नसण्याच्या काळात निर्माण झालेल्या या संस्था. मी मागच्या वेळी जेव्हा इकडे आलो त्यावेळी एवढी झाडी नव्हती, पण जमीन भाऊंनी नांगरलेली होती. त्या नांगरलेल्या जमिनीला मोहर आणण्याचं काम दादानी केलेलं आहे. काय परिणाम झाला या सगळ्या आर्थिक धोरणांचा? 17व्या शतकामध्ये जागतिक व्यापारातला आमचा वाटा 25% होता. म्हणजे याचा अर्थ घराघरात जो कुटीरोद्योग होता त्यांच्याकडे अशा प्रकारची रचना होती की जगाच्या मार्केटमध्ये काय आहे ते आम्ही बनवू. आणि 60-70 देशांची आमचा व्यापार चालायचा. अँड वी वर 25% ऑफ द वर्ल्ड मार्केट. आणि ब्रिटिशांच्या 150 वर्षाच्या राज्यानंतर 47 साली फ्रॉम 25% जागतिक व्यापारातला आमचा वाटा 4% आला, 4.2%. उसके बाद तो हमारी सरकार थी. 4.2% should have become 15%. 89 साली वो गिर के 0.4% हो गया. $20 बिलियन कर्ज $80 बिलियन वर केलं. हे रियालिटी आहे. उदयनिर्गुण आवडतो की नावडतो याच्यावर वाद होऊ शकेल, पण ही माझी जन्मतारीख आणि हा माझा आधार क्रमांक, याला चॅलेंज नाही होऊ शकत. आय एम टेलिंग यू द नंबर्स. आणि त्याच काळामध्ये जर्मनी आणि जपान ग्रू बाय 7.5, 8.5%, 30 वर्ष. मग त्या काळचा जो तरुण होता त्याच्या स्वप्नांचं काय, त्याच्या शिक्षणाचं काय? सगळी दारं कवाडं बंद, ती उघडायचं काम या शिक्षण संस्थांनी करायला सुरुवात केली. आणि एक प्रकारे 90च्या नंतर जो भारत तुमच्या समोर आला त्याची पायाभरणी करायचं काम या सगळ्या शिक्षण संस्थांनी केलं. दॅट्स द ब्युटी ऑफ इट. यू अंडरस्टूड. आणि जो आता 22व्या शतकाचं स्वागत करायला भारत आहे, विश्वगुरू आपण म्हणतो, त्याची पायाभरणी करण्याचं काम आता या संस्थांना करावं लागणार आहे. दॅट्स द चॅलेंज. इफ यू वॉन्ट ग्लोबल प्रोडक्ट्स, ग्लोबल टेक्नॉलॉजीज, ग्लोबल क्वालिटी प्रोडक्ट्स, तर तुम्हाला ग्लोबल स्किल सेट आणावे लागतील. चलता है ॲटिट्यूड घेऊन चालणार नाही. फर्स्ट टाइम, राईट टाइम. लॅक्सिटी विल नॉट. आमचं गावागावातलं एज्युकेशन स्टँडर्ड हॅज टू बी द बेस्ट इन द वर्ल्ड, बिकॉज दॅट्स द कम्पॅरिझन. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की तुमची शिक्षण संस्था गावातली जरी असली तरी विद्यार्थ्यांच्या लोकल कंटेंटला महिरप ग्लोबल थिंकिंगची असली पाहिजे. आणि ती जर देण्यात आम्ही कमी पडत असू तर चिंता करायची वेळ आहे. आणि हे क्रांतिकारक विचार मी साताऱ्यात नाही मानणार तर आणखीन कुठे मांडणार? हीच तर क्रांतिकारकांची, वीरांची भूमी आहे. शौर्याला शिक्षणाची जोड मिळाली आहे. शिक्षण क्षेत्राचा अभ्यास केल्यानंतर मला असं जाणवलं, कोकण असेल, विदर्भ असेल, अशा जवळपास 300-350 शिक्षण संस्थांना मी भेटी दिल्या. तिकडे 2 गोष्टी झिजत जातात हो. एक आमचा शिक्षक झिजत जातो आणि खडू, या 2 गोष्टी झिजत जातात. आपण शिक्षक आहोत याचा अभिमान शिक्षक बाळगतात का याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही व्यवस्था आहे. याचं कारण पूर्वीच्या शिक्षण संस्थांचा पाया, त्याग, 28 शेतकऱ्यांनी आपली घरं, आपली शेतं गहाण टाकून हे उभं केलं. हा त्याग आहे.
आज जेव्हा शिक्षण सम्राट गावोगावी झालेले बघतो, परवा पुण्यामध्ये मला एका ठिकाणी बोलवलं होतं आणि 28 वर्षाचा तो शिक्षण सम्राटाचा पुत्र, त्याचं 28 फुटाचं कटआउट, का तर म्हणे यांचा 28 वर्षाचा वाढदिवस, आणि त्याच्या खाली लिहिलं होतं महान शिक्षण तज्ज्ञ. आत्तापर्यंत हे आम्ही टिळक आगरकरांना वापरायचो, महान शिक्षण तज्ज्ञ. आता ते तुम्ही झालात तर मग टिळकांना काय म्हणायचं हे सांगा. तुम्ही तर आहातच म्हटलं. पुन्हा काही त्यांनी मला बोलवलं नाही. अशा ठिकाणची शिक्षण पद्धती ही शिक्षण पद्धती न राहता शोषण पद्धती बनते, ही खरी चिंता आहे. इट्स नॉट द लॅक ऑफ अपॉर्च्युनिटी. वी डोंट हॅव अ सिस्टीम टू कॅप्चर दॅट अपॉर्च्युनिटी. दॅट इज अ प्रॉब्लेम. ज्यांना ग्रामीण भागात शिकायचं आहे त्यांना चांगलं शिक्षण मिळण्याच्या संधी आम्ही खरोखरच देतोय का, विचार करा. आणि ज्यांना प्रामाणिकपणे शिकवायचं आहे त्यांना वर्गामध्ये शिकवण्यासारखं वातावरण आणि साधनं आम्ही उपलब्ध करून देतोय का. इमारती भपकेबाज असतात, इमारतीमध्ये चकचकीतपणा असतो, वर्गात सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी असते. हे सगळं कसं आहे माहिती आहे का, हे सगळं भाड्यांनी गर्दी जमवलेली जाते ना राजकीय पक्षांच्या सभांना, तसं वाटतं मला. एज्युकेशन डज नॉट लाय इन बिल्डिंग्स. इट लायज बिटवीन द रिलेशनशिप बिटवीन स्टुडंट अँड टीचर. शाळा हे प्रयोगाचं, स्वप्नांचं माहेरघर बनलं पाहिजे. रोज नवीन प्रयोग करता आला पाहिजे. ते जर स्वप्न न पडणारा शिक्षक असेल तर त्यांनी कृपा करून पदपेढीत नोकरी करावी, शिक्षणाची माती करू नये. माझी आई उच्च विद्या विभूषित असूनही आमच्या आजोबांनी तिला ग्रामपंचायतीच्या शाळेत शिक्षक व्हायला लावलं. आणि त्या काळी 650 रुपये मिळणाऱ्या पगाराऐवजी 91 रुपये पगार आणि 5 रुपये वेतन वाढ. आई फुरंगटली. आजोबांनी समोर बसवलं आणि सांगितलं, धोंडो केशव कर्व्यांकडे शिकलेली मुलगी गरिबाच्या शाळेत शोभून दिसेल, तिसऱ्या पिढीत जे शिकायला श्रीमंत आहेत त्यांच्याकडे शोभून दिसणार नाही. ते म्हणले, अहो पण पगार किती कमी आहे. ते म्हणले, मग जीवनशैलीवर नियंत्रण आणा. ज्या दिवशी जीवनशैलीचं बर्डन, ओझं तुमच्या उत्पन्नाच्या साधनावर येईल त्या दिवशी तुम्हाला आयुष्याची माती करायची संधी मिळणार आहे. जीवनशैलीचं बर्डन तुमच्या उत्पन्नाच्या साधनावर नको यायला. देन द कॉम्प्रोमाइज बिगिन्स. मग कोचिंग क्लास काढा, मग पेपर फोडा, मग अमुक करा, मग जातीचा आधार घ्या. नो, दिस इज नॉट द प्लेस टू डू दॅट. एकदा आई सकाळी त्यावेळेला एक कामगार सभा लागायची रेडिओवर, तुमच्यापैकी अनेकांनी ऐकली असेल. 11च्या सुमाराला काहीतरी लागायची. रविवारी ते दत्तगुरूचं गाणं लागायचं, मला अजून आठवतं. आणि आम्हाला जेवायला बसवून आई वहीत काहीतरी लिहायची रोज. तर मी एक दिवशी जाऊन पाहिलं काय आहे, तर 4थीच्या इतिहासाचा तास होता, दुसरा काहीतरी. तर त्या तासात तो धडा कसा शिकवायचा त्याचा लेसन प्लॅन आई लिहित होती. मी म्हटलं, आई जरा थांब, किती वर्ष शिकवतेस? ती म्हटली, झाली आता 25 वर्ष झाली शिकवून. नाही, हा धडा किती वर्ष शिकवतेस? ती म्हटली, झाली 10 वर्ष शिकवून. 10 वर्ष शिकवते, तोच धडा आहे. तो इतिहास काही बदलणार नाही आहे. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र जसा तेव्हा होता 10 वर्षापूर्वी तसाच तुला शिकवायचा आहे. आता तर तो धडा तुला उलटा मुखोद्गत झाला असेल, मग रोज लेसन प्लॅन का काढतेस? सब्जेक्ट इज नॉट गोइंग टू चेंज. ती म्हणली, सब्जेक्ट इज नॉट गोइंग टू चेंज, पण विद्यार्थी बदलला ना. त्या विद्यार्थ्याच्या आकलन बिंदूनुसार, त्या विद्यार्थ्यांच्या कलेक्टिव्ह लर्निंग ॲबिलिटीनुसार आय नीड टू चेंज माय डिलिव्हरी. हा प्रयोग आहे.
मी तर 10 वर्षापूर्वी ते पाठ केलेलं, ती आली आणि निर्जीवपणे कॅसेटसारखं मी बोलत राहिले पोपटपंचीसारखं. दॅट्स नॉट एज्युकेशन. नॉट एज्युकेशन. इट्स अन एव्हर चेंजिंग प्रोसेस. आणि याचा इतका गडद परिणाम माझ्यावर झाला की पुढे जेव्हा एका मोठ्या IT कंपनीचा मी CEO झालो आणि त्यांची एज्युकेशन डिलिव्हरी आर्किटेक्चर कंपनी मला चालवायची संधी मिळाली, तेव्हा पहिलं काय काम केलं असेल तर महानगरपालिकातलं शिक्षण सुधारायसाठी म्हणून एक मोठा प्रकल्प हाती घेतला आणि जवळपास 40 कोटी रुपये खर्च केले. आणि त्याच्यामध्ये शिक्षणाच्या पद्धती सुधारण्याकरता एक केयान नावाची इन्स्ट्रुमेंट आम्ही तयार करून घेतलं की ज्याच्यामध्ये इंटरनेट आहे, फोकस करता येतो, स्पीकर आहे आणि सगळं नॉलेज लोड केलं. गडचिरोलीतला मुलगा किल्ला म्हणजे काय त्याला कळणार हो. आई वडील गरीब, 2 वेळचं अन्न मिळत नाही आणि तुम्ही त्याला राज्याभिषेक काय ते सांगता. कसं कळणार राज्याभिषेक त्यांनी कधी पाहिला आहे. आणि शिक्षक काय समजावून सांगणार, कारण शिक्षकांनी पण कधी आयुष्यात पाहिला नाही. मग भालजी पेंढारकरांच्या चित्रपटातील शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या क्लिप्स त्यात टाकल्या. रायगड, प्रतापगड, राजगड यांचे व्हिडिओ तयार केले, त्यात लोड केले की ज्यांच्या आसपास 300 किलोमीटर किल्लाच नाही त्यांना तुम्ही किल्ल्यापासून शिवाजी महाराजांनी राज्य उभं केलं हे कसं समजावून सांगणार आहात. आणि त्याहीपेक्षा सुद्धा आमच्या शाळेमध्ये तर शिक्षकांनी अफलातून, तुम्हाला सांगतो शिक्षक, हे केवळ बोलायचं म्हणून नाही आहे. व्हॉट एव्हर आय एम टुडे 5 feet 11 inches above the earth, it is because of my teachers. काय कोणीही त्यातला श्रीमंत नव्हता, सगळे कनिष्ठ मध्यम वर्गातले होते. काय गडद संस्कार होतो शिक्षकांचा तुम्हाला सांगतो. ऑफ पिरियड असतो ना आपल्याला, बरोबर ना, त्या ऑफ पिरियडला आम्हाला एक अभ्यंकर नावाच्या बाई यायच्या, गोऱ्या देखण्या बाई होत्या. आणि इतरांसारखं आल्यानंतर काहीतरी भेंड्या खेळा, हे करा, ते करा, मस्ती करा, ना शिस्तीच्या होत्या. दरवेळी आल्यावर वर्गामध्ये एक शेक्सपियरचं नाटक समजावून सांगायच्या. मॅकबेथ, ऑथेल्लो, किंग लिअर, कॉमेडी ऑफ एरर्स, यू नेम इट. आणि आम्ही आमच्या रेग्युलर तासिकेपेक्षा सुद्धा या ऑफ पिरियडची वाट बघायचो, कारण त्या आम्हाला शेक्सपियर समजावून सांगायच्या. त्या भाषेची इतकी मोहिनी पडली की जेव्हा मी कमवायला लागलो तेव्हा पहिल्या पगारातनं काय घेतलं असेल तर अख्खा शेक्सपियरचा संच विकत घेतला आणि मुखोद्गत केला. आणि नंतर जेव्हा मला एक आंतरराष्ट्रीय स्कॉलरशिप मिळाली आणि पहिले काही दिवस जर्मनीमध्ये 3 महिने, त्यानंतर 2 महिने अमेरिकेमध्ये आणि त्यानंतर वर्षभर ब्राझीलमध्ये मी राहिलो. आणि त्याच्यानंतर 1 महिन्याच्या वास्तव्याकरता इंग्लंडला जायचं ठरलेलं होतं. म्हणजे मी घरातनं बाहेर पडल्यानंतर 16-17 महिन्यांनी इंग्लंडला जाणार होतो. पण आधी 16 महिने आधी सोनाराकडून सोन्याची फुलं करून घेतली 9. याचं कारण बाईंनी गिरमिटासारखं बसवलं होतं इकडे की शेक्सपियरनी नवरसाची निर्मिती केली म्हणून 9 सोन्याची फुलं जेव्हा शेक्सपियरच्या थडग्यावर स्टॅटफोर्ड अपॉन ॲव्हॉनला वाहिली तेव्हा त्या रेग्युलर ऑफ पिरियडचं तासिकेच्या 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण झाली. आणि आश्चर्य म्हणजे तिथल्या थिएटरनी माझं शेक्सपियरवर भारतीयांच्या नजरेतून हे भाषण ठेवलं. एक शिक्षक काय बदल घडवतो बघा. इट्स नॉट एक शिक्षक म्हणून विषय नाही शिकवायचा आहे, ती ज्ञान लालसा जिज्ञासा जागृत करायची है एंड उसके लिए पैशन होना चाहिए, प्राइड होना चाहिए, आग होनी चाहिए दिल में कि हाउ विल आई मेक इट बेस्ट. कालचा दिवस कदाचित वाया गेला असेल पण आजचा मी सर्वोत्तम कसं करेन. जी 24 तासचा संपादक होतो सांगायला आजही लाज वाटते. महाबळेश्वरला इथे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचं काय वार्षिक ट्रेनिंग प्रोग्राम काहीतरी ठेवला होता आणि मला खात्री होती म्हणून छुपे कॅमेरे घेऊन रात्री संध्याकाळी सूर्यास्तानंतर ज्या ठिकाणी हे शिक्षक आम्हाला भेटू शकतात अशा ठिकाणी मी पाठवले आणि विमानं आकाशात उडालेली होती. आता मला सांगा, हे आम्ही दाखवल्यानंतर
विद्यार्थ्यांवर काय परिणाम झाला असेल आपल्या शिक्षकांबद्दल. सम प्रोफेशन्स हॅव टू हॅव सम कोड ऑफ कंडक्ट. आमचा प्रवीण दवणे कवी म्हणून तुम्ही सगळे ओळखत असाल, पण उत्तम शिक्षक आहे. एकदा आमच्या मासुंदा तलावाला पूर आला होता आणि कमरे एवढं काय त्याच्या एवढं पाणी होतं आणि बघतो तर हा चालत चाललेला. म्हटलं काय रे प्रवीण कुठे चालला? तोला अरे 5 दिवसाच्या गणपतीचं आज विसर्जन आहे, माझ्या एका विद्यार्थ्याकडे तो इथं खोपटमध्ये चाळीत राहतो, त्याच्या घरी गणपतीला चाललो. अरे म्हटलं केवढा भिजला तू, ही काय गणपतीला जायची परिस्थिती आहे का? तुला अरे गणपती महत्त्वाचा नाही रे, त्या विद्यार्थ्यांनी मला बोलावलं हे महत्त्वाचं आहे. कळलं हे काय नातं आहे ते? तुम्हाला कर्ज देणारा, घरासाठी कर्ज देणारा बँक मॅनेजर आयुष्यात नंतर भेटला तर तुम्ही वळून पण बघणार नाही, पण शिक्षक भेटला तर रस्ता क्रॉस करून जाता, पायाला नमस्कार करता. इथे तुमचं नोबेल आहे, इथे तुमची 8वी पे कमिशन आहे. त्यामुळे एज्युकेशन इज नॉट ए ट्रान्झॅक्शन लाईक बँक. आय गो आय विड्रॉ और आय गो अँड आय डिपॉझिट. इट्स नॉट लाईक दॅट. इट्स अ कंटिन्युअस सोशल प्रोसेस ऑफ रिलेशनशिप. इट्स नॉट अकॅडमिक. हे शैक्षणिक कार्य नाही. शिक्षक असणं हे समाजाचा सेवक असण्यासारखं आहे. अँड इफ यू ॲक्सेप्ट दॅट देन ओनली यू कॅन. अनदर पॉईंट इज ऑफ इम्पॅक्ट ऑफ टेक्नॉलॉजी. तो आता खूप वाढलेला आहे. कॅल्क्युलेटर आल्यानंतर गणित कसं शिकवावं हे बदललं गेलं. तसंच कम्प्युटर आला, इंटरनेट आला, मोबाईल आला. मुलं तुमच्या आधी वर्गात ते वाचून आलेली असतात, पाहून आलेली असतात. अशा वेळेला यू आर अ फॅसिलिटेटर अँड नॉट अ टीचर. तुम्ही ते असं ज्ञान मांडून त्याच्याविषयी क्युरिओसिटी निर्माण करणारे जादूगार असता. तुम्ही केवळ शिक्षक नसता. इट्स द टेक्नॉलॉजी यू नीड टू मास्टर. मी तर असं तुम्हाला आवाहन करेन की या सगळ्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या टेक्नॉलॉजीचं प्रथम शिक्षकांना ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. कारण तुमचा जो पाल्य आहे, विद्यार्थी आहे, तो त्यातून येतो आहे आणि त्याच्या दुष्परिणामातून येतो आहे. परवा पाहिलं ना, एका मुलीने रील केलं म्हणून वडिलांनी गोळ्या घालून मारलं आणि ती नॅशनल लेवलची बॅडमिंटन प्लेअर आहे. सोलापूरला गेलो होतो परवा आणि कुठेही गेलो की शाळेत पहिले जातो, मुलींची शाळा, आणि त्या शिक्षिका म्हणल्या, प्रिन्सिपॉल, की हल्ली आम्ही 7ला शाळा सुरू करत नाही उदय. म्हटलं का हो? अरे मुलं रात्री OTTवर आईवडिलांबरोबर चित्रपट पाहत असतात, त्यामुळे सकाळी येतात तेव्हा टॉयलेट झालेली नसते, डोळे साफ नसतात, आपले रात्रीचे कपडे घालून जेमतेम तोंडात ब्रश कोंबून पाठवतात, तसेच गणवेश घालून मुलं झोपाळलेली असतात. त्यापेक्षा आम्ही 8लाच चालू करतो. रात्री काय करतात? आईवडिलांबरोबर OTTवर सिरीज बघतात. अरे त्यापेक्षा 20 द्या ना. ज्या सिरीजमध्ये दर 3 मिनिटाला रेप अँड मर्डर आहे, ती जर तुम्ही तुमच्या मुलांबरोबर असून बघत असाल तर तुमचं शिक्षक म्हणून आणि शिक्षण संस्था म्हणून चॅलेंज किती मोठं आहे विचार करा. आज एक पालक, घराघरात नवरा पत्नींची भांडणं, सासू सुनेचे वाद, आणि मग दिवसभर चाललेली TV वर ती नणंद अशी वागते आणि सून अशी वागते, अशा प्रकारच्या संस्कारात ते असताना दिवसभर जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा त्याची मानसिकता बदलण्याकरता तुम्हाला किती शक्तिमान असावं लागणार आहे. हा काळ तुम्ही शिकलात तेव्हा नव्हता. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. सांगलीला गेलो तो परवा, अशीच मोठी तुमच्यापेक्षा 5 पट 6 पट मोठी शिक्षण संस्था, आणि त्यांनी ट्रस्टीने ओळख करून दिली. त्यांच्या केबिनमध्ये बसल्यानंतर हे आमच्या लॉ कॉलेजचे प्रिन्सिपॉल, हे आमच्या मॅनेजमेंट कॉलेजचे, हे असे ते तसे, ते आमच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका, आणि त्यांच्या बाजूला त्या एक बाई बसल्या होत्या. त्या म्हणल्या मी सायकियाट्रिस्ट आहे. मला काय वाटलं ट्रस्टींची बायको वगैरे कोणतरी आहे, नमस्कार वगैरे. तर मग त्या म्हणल्या मी इथे फुल टाईम आहे. म्हणजे सायकियाट्रिस्ट फुल टाईम, मनोविकार तज्ज्ञ प्रायमरी शाळेत फुल टाईम, या इकडे. म्हटलं कशा करता?
त्यातले तिसरीतल्या 2 मुलांनी मागच्या महिन्यात आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून शाळेने मला फुल टाईम नेलं आहे. अंगावर सरकन काटा आला. कहाँ पहुंच गए हम, कहाँ पहुंच गए. व्हायलन्स हॅज बिकम द हॉलमार्क ऑफ लाईफ. रील्समुळे मुलांची एका ठिकाणी बसून कॉन्सन्ट्रेट करायची शक्तीच कमी झाली. मेमरायझेशन आणि कल्पनाशक्ती नष्ट होते, कारण दिवसभर त्र्यंबक विठ्ठल म्हणजे टेलिव्हिजन, टी व्ही, त्र्यंबक विठ्ठल, आणि त्यातून जर सुटका झाली तर रिअल लाईफ जगणार कधी. आणि जर शिक्षक म्हणून तुम्ही पलायनवादी भूमिका घेत असाल की हे आमचं काम नाही, तर प्लीज क्विट दिस जॉब राईट नाव. 10वी पास झालेले, नापास झालेले अनेक माझे मित्र दारूचे गुत्ते चालवत आहेत, त्यांनी करोडो रुपये कमवत आहेत. त्यातले काही नगरसेवक आणि आमदार पण झालेत. प्लीज अंडरस्टँड, यू आर ए टीचर. इस देश का प्रधानमंत्री भी जिसके सामने झुकता है वो तुम हो, ये याद रहे. मी अनेकदा शिक्षकांना शाळेत गेल्यानंतर विचारतो, म्हणजे बरीच ट्रेनिंग प्रोग्राम्स देशाविदेशात झालेली आहेत. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी केरळमध्ये पहिल्यांदा राबवायला विरोध झाला आणि तो केला ख्रिश्चन आणि मुस्लिम संस्थांनी. ती त्यांना समजावून सांगायचं काम सरकारने मला दिलं होतं. तो व्हिडिओ नेटवर आहे, बघा किती हिलेरियस आहे. मी बसलो आणि माझ्यासमोर सगळे पादरी बसलेत आणि मुस्लिम बसलेत, आणि दे ॲक्सेप्टेड इट. यू नीड टू एक्सप्लेन द थिंग्स, पुट इन टू पर्स्पेक्टिव्ह, साऊंड जेन्युइन. त्याचा अभ्यास पाहिजे. आधी गेल्यानंतर त्याची तयारी पाहिजे. आज अशा प्रकारची 100च्या वर काय 200-250 व्याख्यानं दिली आहेत, पण यायच्या आधी ही तयारी करून आलो आहे. मैं आपका टाइम बर्बाद नहीं करूँगा. माझ्या आईकडून मी एकच शिकलो, मुद्दा जरी तोच असेल तरी स्वीकारणारा माणूस वेगळा आहे. म्हणून इथली लोक कशी आहेत, कुठल्या भागातून आले आहेत, त्यांची बॅकग्राऊंड काय, 100 प्रश्न मी या माणसाला विचारले आणि मग इथे उभा आहे. आणि कुठून शिकलो मी? 96-98चा सुमार असेल. पनामामध्ये गेलो होतो आणि शनिवार पोचलो मी. इंडियन रेस्टॉरंट शोधलं जेवणाकरता आणि लोकल मॅनेजरला म्हटलं, अरे तुमचा राष्ट्राध्यक्ष आहे कैझर बजान, त्याच्याविषयी खूप ऐकलं आहे. म्हटलं हार्वर्डचा ग्रॅज्युएट आहे, क्या उससे मुलाकात हो सकती है अगले हफ्ते, सोमवारी वगैरे भेटेल का तो? तर तो म्हटलं ठीक आहे, मी प्रयत्न करतो. रविवारचा दिवस होता. दुसरा प्रवास खूप झाला होता. दुबई, लंडन, मायामी, ब्राझील, पनामा, यू कॅन इमॅजिन. आणि खूप प्रवास त्याच्या आधी झाला होता. मेक्सिको, अर्जेंटिना. थकलो होतो मी, उशिरापर्यंत ताणून झोपलेलो होतो. जेमतेम उठलो होतो तेवढ्यात फोन वाजला, लँडलाईन. तो म्हणला फिलिपी बोतेरो. काय रे बाबा काय? तो म्हणला 25 मिनिटात आपल्याला प्रेसिडेंटला भेटायला जायचं आहे, गेट रेडी. अरे मी तर दात पण नाही घासले, काही नाही, चहा नाही प्यायला, काही नाही. तसंच पटापट दाढी करून मी तयार झालो आणि अक्षरशः केस तसेच ओले. मी तसाच खाली धावलो आणि 5 मिनिटावर ते राष्ट्राध्यक्षाचं घर होतं, तिकडे गेलो. ऑफिस घर एकत्र होतं. आणि पहिले गेल्यानंतर तुम्हाला अनुभव काय सांगतो, बघा काय शिकता येतं आहे. तिकडे एक मोठा हॉल होता असा, आणि त्याच्यात सोफे उंच ठेवलेले होते मस्त. आम्ही बसलो आणि एक कॅमेरा घेतलेली टीम माझ्यासमोर आली. त्याने मला विचारलं, तुमचं नाव काय, कुठल्या देशातनं आलात आणि कशा करता आलात आणि आमच्या प्रेसिडेंटला कशा करता भेटताय? मी सांगितलं, मला काय वाटलं लोकल टी व्ही चॅनल असेल, भारतातनं माणूस आला म्हणून जरा आपल्याबद्दल थोडं आकर्षण असेल, आपला स्वतःबद्दल गैरसमज असायला काय म्हणजे काहीच चालतं ना आपल्याला असं. मग मी त्याच्या केबिनमध्ये गेलो. एवढी मोठी केबिन होती, एक उंची टेबल होतं, त्या टेबलच्या मागे तो बसलेला होता. दोन्ही बाजूला कॉम्प्युटरचे स्क्रीन्स होते. वेलकम मिस्टर उदय, बसा. हवा पाण्याच्या गोष्टी झाल्या आणि नंतर तो म्हणाला की ब्राझीलमध्ये तुम्ही एक होल्ली ओन सबसिडरी, स्वतःची कंपनी काढली आहेत तुमच्या कंपनीने. व्हेनेझुएलामध्ये टीचर ट्रेनिंग प्रोग्राम साईन केला आहेत. मेक्सिकोमध्ये जॉईंट व्हेंचर केलं आहे. इकडे अमुक केलं आहे, तिकडे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केलं आहे. माझ्या देशात कशा करता आला आहेत? तुमची कंपनीची शेअर प्राईस सॉलिड आहे, तुमची टेक्नॉलॉजी अफलातून आहे, तुमची ट्रेनिंग मेथॉलॉजी बेस्ट आहे, इथं काय करायचं आहे तुम्हाला? मी हादरलो.
आता फक्त माझ्या 4थीच्या गणिताच्या मार्कांव्यतिरिक्त सगळं त्याला माहिती झालं होतं. आता म्हटलं कॉलेजमध्ये एका मैत्रिणीला पाठवलेलं पत्र याच्या हाती नसेल मिळालं म्हणजे मिळवलं आपलं. मग मी काही जे काही पनामा, नॉलेज सिटी वगैरे सगळं बोललो. निघताना मी त्याला म्हटलं तुम्हाला कधी कळलं मी तुम्हाला भेटायला येणार आहे? तुला एक 40 मिनटापूर्वी कळलं. मग म्हटलं अपना कुंडली कैसे पता चला तेरे को? आहे ना आपल्याला वाटलं. तो म्हणला ये इकडे. आणि त्यांनी मागचा अँटी चेंबरचा दरवाजा उघडला आणि तिकडे एवढी मोठी केबिन होती आणि त्याच्यात 30 तरुण 40 तरुण मुलं मुली बसले होते आणि ते सातत्यानं रिसर्च करत होते. प्रेसिडेंटला कोणीही भेटायच्या आधी त्या माणसाची सगळी कुंडली त्याच्या हातात देत होते. एका देशाचा राष्ट्राध्यक्ष एका छोट्या कंपनीच्या एक्झिक्युटिव्हला भेटण्याकरता काय तयारी करतो. गावात माझी होर्डिंग लागून फायदा नाही होत, त्याचा आनंद नाही होत मला. किती तास आधी उदय निरगुडकर या नावाचा तुम्ही रिसर्च केलात मला सांगा. दॅट इज गोइंग टू चेंज यू, नॉट होर्डिंग्स. इसके मोहताज नहीं है हम, उसके लिए नहीं आया हूँ मैं. बहुत यार 40-50 देश घूम लिया, अभी कुछ नहीं है. यूनाइटेड नेशनच्या एजुकेशन काउंसिल समोर भाषण झालं है. अगर इस 1 घंटे का तुम्हें समूचा बेनिफिट मिलना है तो आते वक्त तुमने तैयारी क्या की थी. हे कीर्तन नाही आहे. समोर वात्या वळत बसलेत आणि ते घरी घेऊन गेलेत. नो, तो त्या वात्यांचा आत्मदीप तेवणार आहे का हे तुम्ही केलेल्या तयारीवर अवलंबून आहे. जर तुम्हाला ही सवय नाही लागली तर वर्गात येताना मागचा पाठ काय होता त्याची तयारी विद्यार्थ्यांना करून या हे सांगायचा अधिकार तुमच्याकडे आहे का विचार करा. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय. नेशन्स आर बिल्ड बाय ग्रेट पीपल, नॉट बाय ग्रेट रिसोर्सेस. उदाहरण देतो मी तुम्हाला. असं कधीच नाही मी 40 एवढ्या देश फिरलो असं मी कुठेही पाहिलं नाही की देश महान आणि लोक लहान. असं कधी होत नाही किंवा लोक मोठी आणि देश. नो वे. इट इज पीपल दॅट मेक्स द डिफरन्स. 1757 साल प्लासीची लढाई. सिराजउद्दौलाकडे 50,000चं सैन्य होतं आपल्या आणि समोरच्या रॉबर्ट क्लाईव्हकडे ईस्ट इंडिया कंपनी 1601 साली स्थापन झाली. 1604ला भारतात आले. 1757चं युद्ध आहे. बंगालमध्ये प्लासीच्या जवळ 3,000चं. पण त्यांनी काय केलं? त्या 50,000मध्ये जातपात धर्मपंथ याच्याविषयी संभ्रम निर्माण केला. हा देश कशासाठी आणि लढायचा कशासाठी या संदर्भात त्यांनी संभ्रम निर्माण केला आणि 50,000 लोक 50 प्रकारांनी लढले आणि 3,000च्या फौजेनं 50,000 कापून काढले आणि देश गुलाम झाला 200 वर्षाकरता. 1947. आणि एक संपन्न राष्ट्र 25% मार्केट शेअर जगाचा असलेलं 4%वर येऊन पोहोचलं. क्योंकि हम आपस में झगडते रहे. जातपात धर्मपंथ. आणि सर्वात दुर्दैवाचं म्हणजे त्यांची विजयी मिरवणूक निघाली. ते पाहायला 1.25 लाख लोक आली होती. आणि त्यातल्या 500 लोकांनी जरी पायाखालचे दगड घेऊन भिरकावले असते ना तरी खपले असते हो. पण मनगट आणि मन पिचलेली राष्ट्र उभं कसं राहणार जेव्हा देश खचतो त्याच्या आधी माणसं खचलेली असतात. दिस इज वेअर एज्युकेशनिस्ट हॅव टू प्ले रोल टू इग्नाइट द माइंड ऑफ द पीपल, हार्ट ऑफ द पीपल. दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरच्या फौजांनी इंग्लंड बर्बाद केलं. बॉम्ब इतका जोरदार झाला की आता शरणागतीशिवाय दुसरा पर्याय नाही. इंग्लंडच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. चर्चिल वॉज द प्राईम मिनिस्टर. आणि मंत्रिमंडळात निर्णय घेतला की आता आपण हिटलर समोर शरणागती पत्करायची आणि युनियन जॅक अर्ध्यावर आणायचा. तसा ठराव झाला. चर्चिलने ते भाषण लिहिलं आणि हा ठराव राजाला सांगण्याकरता म्हणून तो इंग्लंडच्या राजाकडे गेला. ज्या कोणी नेटफ्लिक्सवर द क्राऊन नावाची सिरीज आहे ती बघा, त्यात हा प्रसंग आहे. राजा त्याला विचारतो हे नाही केलं तर काय होईल? नाही केलं तर काय होईल म्हणजे काय? मी मंत्रिमंडळाचा प्रतिनिधी आहे, प्रमुख आहे. मी जर त्याचा निर्णय मान्य नाही केला तर मला पदच्युत करतील. तेवढे तुला निवडला कोणी? जनतेने की मंत्रिमंडळाने? तुला लोकांनी निवडला. मग लोकांना विचारलंच का त्यांना सरेंडर व्हायचं की नाही? ते जे शरणागतीचं पत्र होतं ते तो खिशात घालतो. चर्चिल रस्त्यावर जातात, पेट्रोल पंपावर जातात, दुकानात जातात
लोकांशी बोलतात, काय करायचं आहे. लोक संतापतात, चिडतात. नाही, काय वाटलेलं ते झालं तरी ब्रिटनचा ध्वज कधीही खाली येणार नाही. तो लढणार कसे, आपल्याकडे शस्त्र नाहीत, दे आर टू पॉवरफुल. तेव्हा एक बाई घरात धावत जाते, वृद्ध बाई, आणि थरथरत्या हाताने एक फळं कापायची सुरी घेऊन येते. ती म्हणते, ही आहे ना, ही घेऊन मी लढेन, पण या गल्लीत मी जर्मन्यांना येऊ देणार नाही. ही अंडरस्टूड द रिझॉल्व ऑफ द पीपल. परत गेले, भाषण फाडून टाकलं आणि नवीन भाषण लिहिलं की जे आजही तुम्ही जर्मनी, जपान, इंग्लंड, अमेरिका कुठल्याही देशात वक्तृत्वाचा कोर्स करायला जा, वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणून हे भाषण शिकवलं जातं. आणि त्यात चर्चिल म्हणाले की आम्ही लढू समुद्रावर, आम्ही लढू समुद्राच्या तळाशी, आम्ही लढू आकाशात, आम्ही लढू अवकाशात, शेवटचं हाड शिल्लक असेपर्यंत, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत, श्वासातल्या प्राणातल्या शेवटच्या कुडीत श्वासापर्यंत, पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही हार पत्करणार नाही आणि झेंडा खाली पडू देणार नाही. आणि आम्ही नष्ट झालो तर आमची पुढची पिढी दुसऱ्या देशात जाईल आणि तिथून या देशाच्या सार्वभौमत्वासाठी लढेल. सच इन्स्पायरिंग वर्ड. गल्ल्या गल्ल्यात युद्ध सुरू झालं आणि बघता बघता दुसऱ्या महायुद्धाचं चित्र पालटलं. हिटलरचा पराभव झाला, डोक्यात गोळ्या घालून घेतल्या, सगळं तुम्हाला माहिती आहे. लंडनला मोठी सभा झाली, विजयाची सभा, आणि खूप मोठा सत्कार सन्मान चर्चिलच्या वाट्याला आला. काय तुमचं नेतृत्व, काय तुमचं कर्तृत्व, काय तुमची धडाडी आणि काय तुमचं वक्तृत्व की ज्यांनी दुसऱ्या महायुद्धाचा नूर पालटला, काय तुमची सिंहगर्जना. चर्चिल उत्तरादाखल बोलायला उभे राहिले आणि म्हणाले, मी केली ती सिंहगर्जना नव्हती, मी केली ती गर्जना होती. सिंह जर कोण असेल तर ती ब्रिटनची जनता आहे. त्या जनतेचा तो आवाज होता. When people rise, nation rise. This is where your education, family values matter. 1680ला महाराजांचं निधन झालं, बरोबर आहे. 1681ला सर्वशक्तिमान औरंगजेब अफगाणिस्तानपासून तंजावरपर्यंत ज्याचं राज्य आहे, तो 3.5 जिल्ह्याच्या हिंदवी पदपातशाहीला खतम करण्याकरता महाराष्ट्रात आला, बरोबर आहे. 1689ला संभाजी महाराजांची दगाफटकानं हत्या झाली. पुढं राजाराम महाराजांची हत्या, तेही संपले. 27 वर्ष इथल्या मराठ्यांनी हा महाराष्ट्र झुंजता ठेवला, जातीपातीच्या वर येऊन झुंजता ठेवला. रायगड पडला, पैसे संपले, सगळं लुटून नेलं औरंगजेबानी. तरी पण शिवाजी महाराजांनी इथे गवताला भाले फोडले होते. राज्याविना, झेंड्याविना आम्ही फक्त उरात भगवा घेऊन लढलो आणि 1707ला औरंगाची कबर इथे गाडली. आता कळलं, when people rise, nations rise. आणि जेव्हा आपण विश्वगुरू बनण्याची स्वप्न पाहतोय आणि ती संधी आता समोर येते आहे, त्यावेळेला इट इज टीचर्स, कौटिल्य के पुत्रों, ये आपका काम है. निर्भय बनाना है लोगों को. तुम्हाला कुठलाही पुरस्कार मिळणार नाही आहे, तुमचे कधी फ्लेक्स लागणार नाही आहेत, पण जेव्हा तुम्ही शिकवलेला विद्यार्थी इन्स्पेक्टर म्हणून स्थानिक नगरसेवकाच्या मुसक्या आवळेल ना, तेव्हा तुमचा पुरस्कार तुम्हाला मिळालेला असेल. जेव्हा सचिन तेंडुलकर सेंचुरी मारतो, तेव्हा पडणाऱ्या प्रत्येक टाळीतला एक करत ध्वनी हा रमाकांत आचरेकरच्या मेहनतीला असतो. प्लीज अंडरस्टँड दिस. हजारों लोग बेईमान निकलेंगे, लेकिन एक तो ईमानदार निकलेगा. उस एक ईमानदार के लिए क्या अपनी जिंदगी खपा सकते हो? यही मेरा सवाल है. आजूबाजूला अनेक शिक्षक असे असतील की जे भ्रष्ट मार्गाचा अवलंब करत, आजूबाजूला असा अनेक विद्यार्थी असतील की जे भ्रष्ट मार्गाचा अवलंब करत पुढे जात असतील. कुटुंब काय, कामाची जागा काय, 5 प्रकारची माणसं सर्वत्र असतात. पहिली त्रस्त असतात. अरे ते मदनदादांनी उदय निळकरांचं भाषण ठेवलं, अरे पण ते माया पायाला लागले ना यार, कसं करू, ते 2 जिने चढायचे, कसं येणार. त्रस्त, कायम त्रस्त. उकडतंय किती, पंखा लावला, डोक्यावरचे केस उडतात आणि उडतात म्हणजे सोडून नाही ना जात. त्रस्त, कायम त्रस्त. दुसरे असतात ते सुस्त. कोण येणार आहे, निरगुडकर, केवढं मोठं नाव आहे, बोलायला पण 1 मिनिट लागतं त्यांना. सुस्त, नाकी शिंक, वाहनेत पाय, तोंडात जांभई.
तिसरे असतात ते व्यस्त असतात, क्षणाची फुरसत नाही, दिडकीची कमाई नाही आणि घंट्याची पत नाही, कायम बिझी. कधीही बघा, काही सांगा, हे सतत बिझी. अहो ते असं असं भाषण ठेवलं आहे, अरे पण त्या रविवारपर्यंत बिझी आहे ना मी. अब्दुल कलाम जरी आणलेला तुम्ही तरी हे बिझी असणार, तुम्हाला सांगतो. त्रस्त, व्यस्त, सुस्त. आणि चौथ्या प्रकारचे राजकीय पक्ष जास्त असतात आणि इकडे पण असतात, ते म्हणजे स्वस्त. तुम्ही जर एखादी गोष्ट सांगितली, हे असंच ठरलं आहे, सध्या कोणाला बोलू नको, नंतर आपण बोलणारच आहोत, तुम्ही वळलात की ऑल इंडिया रेडिओ. कळलं का? सांगू नको कोणाला, पण असं आहे. स्वस्त माणसं. लक्षात घ्या, आयुष्यात 95% माणसं त्रस्त, व्यस्त, सुस्त आणि स्वस्तच असणार आहेत. फक्त 10% माणसं असणार आहेत त्यांच्यासमोर अडचणींचे पहाड उभे करा, साधनांची कमतरता द्या, ते म्हणतात हम झुंजेंगे. ती मस्त माणसं असतात आणि त्यांनीच समाज घडत असतो. व्हॉट ए वंडरफुल न्यू एजुकेशन पॉलिसी वी हैव गॉट, जिसका इंतजार बरसों था वो आज तुम्हारे सामने आया है. स्किल्ससाठी एक वेगळी युनिव्हर्सिटी येते आहे. द गॅप बिटवीन ऑटोमोबाईल इंजिनियर अँड ऑटोमोबाईल मेकॅनिक इज रिड्युसिंग. आज जर तुम्ही जनधन म्हणजे मोबाईलवर आधारित जर एखादी टेक्नॉलॉजी तयार करत असाल मित्रांनो, तर तुम्हाला मी सांगतो, तुम्ही व्हेंचर कॅपिटलिस्टसाठी सर्वात मोठे ॲसेट असाल. आणि ज्या कोणाला असं वाटत असेल की हे फक्त IIT, IIM आणि शहरातल्या मुलांसाठी आहे, कम आउट ऑफ इट. अलेक्सा किती लोकांनी ऐकलं आहे? अलेक्सा, हात वर करा. बरोबर ना? ॲमेझॉनचं प्रोडक्ट आहे ना? इट्स नॉट ॲमेझॉन. त्याचा शोध लावलेला माणूस, मुलगा 32 वर्षाचा, नाशिकमधल्या प्लंबरचा मुलगा आहे. त्याचं नाव धैर्य दंड, मराठी माध्यमात शिकलेला आहे. कौन कहता है की यू हॅव टू बी बॉर्न इन मुंबई? मी तुम्हाला शेकडो उदाहरणं देऊ शकतो, आय एम नॉट जोकिंग, की ग्रामीण भागातनं आलेल्या मुलांनी पथदर्शी संशोधन केलं आहे. कुपोषित मुलांची वाढ कशी होते याचा डेटा रेकॉर्ड करायला आशा वर्कर्सना सांगितलं आहे आपल्याकडे, की त्याची लेंथ म्हणजे हाईट किती आणि त्याचं वजन किती. आता मला सांगा, वजन मोजणार कशी होती? मग त्यांना वजनाचे काटे दिले गेले. तो काटा 2.5 किलोचा आहे. 4 किलोमीटर दूर असलेल्या अंगणवाडीच्या वस्तीवर ही बाई 2.5 किलो वजन घेऊन दररोज जाईल का? मला सांगा. म्हणजे पॉलिसी करते म्हणजे किती, म्हणजे डोकं गुडघ्यात. इथेच मला वाटतं त्याला मुंडावळ्या बांधल्या होत्या लग्नाच्या वेळेला. एका मुलांनी ही समस्या बघितली आणि त्या मुलांनी, तुम्हाला सांगतो, एक अफलातून प्रॉडक्ट डेव्हलप केलं, ॲप डेव्हलप केलं. आणि ते ॲप मोबाईलवरचं होतं, अँड्रॉईड मोबाईलवरचं. आणि त्यात त्यांनी मुलाचे फक्त फोटो काढा, फुटपट्टी ठेवून, आणि ते त्या ॲपमध्ये लोड करा. ते लोड केल्यानंतर तुम्हाला त्या बाळाचं वजन अप टू 50 मिलीग्रॅम ॲक्युरसीने मिळतं. आणि हे शोधणारा मुलगा हा तमिळनाडूच्या ग्रामीण भागातला आहे. कोण कहता है? कोचीनमधली 3 मुलं, कोरोनाच्या काळात त्यांनी एक समस्या बघितली. गटार वाहत होतं, सफाई कर्मचारी आले आणि गटारात उतरले. त्यांची घाण, आणि नाकाला रुमाल लावून आपण जातो, किती घाणेरडे आहेत, अरे तुमचीच घाण साफ करतायत. आणि त्याहीपेक्षा यांची मुलं जेव्हा शाळेत जातात आणि तुमची मुलं त्यांच्याबरोबर बसतात, शिक्षक विचारतात, काय रे तुमचे वडील काय करतात? कोण म्हणतो शेतकरी आहेत, कोण म्हणतो वकील आहेत, कोण म्हणतो डॉक्टर आहेत, कोण म्हणतो अमुक आहेत आणि बँक मॅनेजर आहेत. आणि ह्यांनी काय सांगायचं? आमचे वडील सफाई कर्मचारी आहेत, रोज गटारात उतरतात, घाणीच्या अंगाने घरात येतात आणि ते विसरण्याकरता रोज कच्ची दारू पितात आणि 40शीला मरतात. नो डिग्निटी ऑफ लेबर. त्या 3 मुलांनी ठरवलं की आपण ह्याच्यावर संशोधन करायचं. होते नव्हते ते पैसे लावले. संस्था चालक मदनदारांसारखे होते, त्यांनी 10-20 हजार रुपये दिले, संशोधन चालू केलं. 3 वर्ष अपयश. शेवटी त्या मुलांनी एक ट्रायपॉड स्टँडवर उभा असणारा रोबो हात असला तयार केला. आता माणूस जात नाही, रोबो आत जातो, घाण साफ करतो आणि बाहेर आणतो. सो डोंट हॅव टू गेट मॅन इनसाइड द होल, मशीन गोज इन टू द होल. त्याहीपेक्षा त्यांची मुलं जेव्हा शाळेत जातात आणि शिक्षक विचारतात तुमचे वडील काय करतात, डॉक्टर, वकील, इंजिनियर, अमुक तमुक, यांची मुलं शांतपणे सांगतात मेरा बाप रोबो ऑपरेटर है. डिग्निटी ऑफ लेबर. कॅन यू फाइंड आउट सच रिझन फॉर युअर एक्झिस्टन्स ॲज अ स्टुडंट? 8वीतली मुलं, सिंगाण्या शाळेतली, ठाण्यातली, 25 वर्षापूर्वी त्यांनी पाहिलं की आमचं तलावांचं गाव
शाडूच्या मूर्ती, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या विसर्जनामुळं नैसर्गिकरित्या जे झरे आहेत ते सगळे चोक झाले, मासे मरायला लागले, आमचे सगळे तलाव बर्बाद व्हायला लागले. एक शिक्षिकेने ठरवलं हो, आणि तिने मुलांना प्रेरित केलं, प्रोजेक्ट तयार केलं, रोटरी क्लब, लायन्स क्लब सगळीकडे जाऊन प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केली. प्रचंड रेझिस्टन्स झाला. बघता बघता ज्योत से ज्योत जले. 5 वर्षाच्या आत ठाण्यामध्ये एकही मूर्ती नैसर्गिक तलावात विसर्जित होत नाही. हे यश त्या शिक्षकाचं, त्या विद्यार्थ्यांचं. किती तुम्हाला उदाहरणं देऊ, किती देश वेगानं बदलतोय. इट्स एक्सपेरिमेंटेशन, आय एम टेलिंग यू. इट्स इन्स्पायर्ड बाय टीचर्स. मिस्किन इंगवले तिने एक समस्या बघितली. काय समस्या? तर हिमोग्लोबिन की कमी की वजह से अनेक महिला गरोदर राहतात आणि नंतर पुढे त्यांची मुलं पण तशीच जन्माला येतात आणि काम करायची क्षमता कमी होते. खेडेगावात जाऊन कोण त्यांचं हिमोग्लोबिन बघणार? सिरिंज कुठून आणणार? ती निर्जंतुक कशी असणार? ते सॅम्पल कसं पाठवणार? कॅन यू फाइंड आउट सम सोल्युशन आउट ऑफ इट? 2 साल मेहनत करी, ॲमेझॉनवर उपलब्ध आहे 3,500 रुपयाला फक्त. त्याच्यावर फक्त बोट ठेवायचं साहेब आणि चालू करायचं. 1 मिनिटानंतर बीप वाजते आणि त्या खिडकीत तुमचं हिमोग्लोबिन किती आहे ते कळतं. 5 रुपये टेस्टला लागतात. आणि हे शोधणारा कोण? मिस्किन इंगवले, ग्रामीण भागातला मुलगा आहे. तसाच एक मुलगा राजस्थानचा आहे. त्यांनी त्याच्या आजीला ब्रेस्ट कॅन्सरनी मरताना बघितलं. डॉक्टर म्हणले उशिरा आणलं. अधिकाने डिटेक्ट झाला. महिला आपल्या रोगाविषयी बोलतच नाही, शहरात नाही बोलत तर गावात काय बोलणार? आणि त्यात ब्रेस्ट कॅन्सरबद्दल तर शक्यच नाही. त्यामुळे गाठ डिटेक्ट झालीच नाही. अँड बाय द टाइम दे ब्रॉट इट, इट वॉज टू लेट. तो म्हटला ह्याच्यावर समस्या काय? ग्रामीण भागातल्या महिलांच्या स्तनांची टेस्ट कशी करणार? नाजूक भाग कोण करणारा? आशा वर्करला वापरता येईल असं काहीतरीच काढलं पाहिजे. त्यांनी 3 वर्षाच्या मेहनतीने असं एक इन्स्ट्रुमेंट तयार केलं. ते फक्त छातीवर फिरवायचं, ते त्याच्या इमेजेस कॅप्चर करतं. जेव्हा इंटरनेट येईल तेव्हा त्या इमेजेस कॅन्सर रिसर्च सेंटरला पाठवायच्या. त्यात जर गाठ असेल तर त्या महिलेला दुसऱ्या दिवशी सकाळी जिल्हा केंद्रात बायोप्सीसाठी नेलं जातं. नॉट एव्हरी गाठ इज कॅन्सर, पण जर ती कॅन्सरची असेल तर लगेच सर्जरीला नेलं जातं. लवकर डिटेक्शन इज क्युअर. या टेस्टला खूप पैसे लागतात, पण 10 रुपये पर लेडी. सांगा मला, वेअर दे पार्ट ऑफ द प्रॉब्लेम ऑर दे वेअर पार्ट ऑफ सोल्युशन? ही जी विज्ञान निष्ठा आहे, धारणा आहे, ही निर्माण करण्याचं काम यापुढे आम्हा सगळ्यांना करावं लागणार आहे. आणि त्याच्याकरता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग आहे. आणि ते प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग तुमच्या स्किल सेटला सहारा देणार आहे. आज IT नॉलेज इज गिवन. आणि तुम्हाला सांगतो, हे 1997 साली मला कळलं होतं की हा देश बदलणार आहे खूप वेगाने. चेन्नईला मला भाषणासाठी बोलवलं होतं आणि ते चेंबर ऑफ कॉमर्सचं भाषण झालं. आणि त्या कांचीवरम नावाचं गाव आहे तिकडे, ती लोकं मला बोलवायला आली की आमच्या गावात पण भाषण द्यायला. अरे म्हटलं काय यार, चला म्हटलं चला. मग ते माहिती द्यायला लागले की ते कांजीवरम साड्या बनवतात ते हे गाव, 50,000 विणकर आहेत. म्हटलं अरे मला तमिळ येत नाही. ते म्हणले नाही काळजी करू नका, तिथे येतं मुलांना इंग्रजी. म्हटलं ना IT BT काय माहिती असेल का काय? म्हटलं गेलो तर तिथे एक सुंदर देऊळ होतं. मी लगेच नमस्कार केला. ते म्हणले जायचं आहे का तुम्हाला देवीच्या देवळात? अरे म्हटलं केवढी मोठी रांग आहे. तरी नका काळजी करू, चला. मी बूट काढले, बेल्ट काढला आणि आम्ही आत गेलो. एका क्षणात देवीच्या समोर ताट माझ्या हातात, आरती केली, बसलो. भगवी कफनी घातलेली, भस्म लावलेली 16-18 वर्षाची मुलं माझ्या आजूबाजूला आली आणि ते मला म्हणले आज तुमचं भाषण आहे ना, आम्हाला यायचं आहे. आणि ते भाषणाला आले आणि त्या संपूर्ण सभागृहाला एक भगवी झालर लागली होती. तिन्ही बाजूने ते बसलेले होते. आणि भाषण झाल्यानंतर प्रश्न सर्वात त्यांनी विचारले इतके की विंडोज 98ची सिक्युरिटी सिस्टीम येत होती ज्याच्याविषयी मला माहिती नव्हती फार. त्याचे टेक्निकल प्रश्न विचारले. शेवटी मी सांगितलं तुमचा पत्ता द्या, एक्सपर्टना विचारून तुम्हाला कळवतो. गाडीत बसता बसता मी विचारलं काय रे बाबांनो, तुमचं आयुष्य ह्या मंदिरात जाणार आहे, पूजा अर्चा मंत्रपाठ होम हवन याच्यावर तुम्ही तुमची रोजीरोटी मिळवणार.
मग हे इंटरनेट टेक्नॉलॉजीचे प्रश्न का विचारताय? ही ऐहिक सुखाच्या साधनांचा तुम्ही त्याग केला आहे, देन व्हाय आर यू आफ्टर IT? त्यामुळे आम्ही ऐहिक सुखाचा त्याग केला आहे, ज्ञानाच्या मार्गाचा त्याग नाही केला. IT हा ज्ञानाचा मार्ग आहे म्हणून तो आम्ही स्वीकारतोय. त्या दिवशी मी डायरीत लिहिलं, IT इज नॉट इन्कम टॅक्स, IT इज नॉट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IT इज इंडियाज टुमॉरो. हा उद्याचा भविष्यकाल आहे आणि त्याची नांदी अशा छोट्या छोट्या महाविद्यालयातनं व्हावी आणि त्याकरता शिक्षकांना आवाहन करण्याकरता, विद्यार्थ्यांना जागृत करण्याकरता मी इकडे आलेलो आहे. सो ॲट द सेम टाईम यू आर एंटरटेनर्स ॲज अ टीचर. आणि तुमचं वैयक्तिक चारित्र्य आणि सामाजिक जीवनातलं तुमचं वागणं हे रोल मॉडेलच असलं पाहिजे आहे. जेव्हा समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था एका स्कॅनर खाली येते आहे त्यावेळेला तुम्ही एक समुपदेशक आहात आणि वर्गात योग्य ते प्रश्न विचारणारे आणि जिज्ञासा जागृत करणारे तुम्ही शिक्षक आहात. तुम्ही फॅसिलिटेटर आहात. तुम्ही सुविधा उपलब्ध करून देता आणि ज्ञानाची आणि प्रयोगाची निर्मिती वर्गात करता. तुम्ही असे चॅम्पियन आहात की जे स्वतः चॅम्पियन न बनता चॅम्पियन निर्माण करण्याचं कौशल्य ठेवतात. आचरेकर कभी क्रिकेटर नहीं बना लेकिन उसने तेंडुलकर को पैदा किया. आणि त्याहीपेक्षा सुद्धा जे विद्यार्थी शिक्षणात कमी आहेत, ज्या विद्यार्थ्यांमध्ये लर्निंग डिसेबिलिटी आहे, त्यांच्यासाठी तुम्ही पाठीवर मायेचा हात फिरवणारे वडील आणि आई देखील आहात. हे जेव्हा तुमचं असेल त्यावेळेला राष्ट्र निर्माण होईल. त्यावेळेला तो शिवाजी महाराजांनंतरचा महाराष्ट्र उभा राहील. इफ ए इंजिनियर फेल्स, एक पूल गिरतो, बट इफ ए टीचर फेल्स, नेशन फेल्स. 2047 तक कोई गलती की गुंजाइश नहीं है. थँक युअर स्टार्स. परमेश्वराचे आभार माना की तुम्ही आज एज्युकेशनमध्ये आहात. यू आर क्रिएटिंग समथिंग वर्थ व्हाईल फॉर द नेशन. आणि जोपर्यंत या देशात भूक, या देशात भ्रष्टाचार आणि भेदभाव आहे तोपर्यंत शिक्षकाचं स्थान अबाधित आहे. मी नेहमी म्हणतो की 2047चा भारत जर बघायचा असेल तर त्या देशातला शिक्षक बघा. न राज्यम न धनम, न राज्यम न धनम न कनकम, इट इज ओनली टीचर दॅट इज परमनंट. तुम्ही रिटायर झालात तरी तुम्ही रिटायर कधी नसता, कारण आयुष्यातल्या वैयक्तिक समस्या घेऊन आजही माझ्या 89 वर्षाच्या टीचरकडे जातो आणि ते ज्यांनी कधी भारताबाहेर एकदाही प्रवास केलेला नाही ते 65 देश फिरलेल्या मुलाला माझ्यासारख्या शांतपणे माझी चूक दाखवतात, कारण ते निस्पृह असतात, निस्वार्थी असतात. शेवटचा मुद्दा सांगतो ते म्हणजे माणसं यंत्रवत होत आहेत. दे आर लाईक IVR मशीन. याच्यासाठी 1 दाबा, याच्यासाठी 2 दाबा, याच्यासाठी 3 दाबा, अशी प्रोग्रॅम्ड होत आहेत. असं होत असताना विद्यार्थ्यांमधली भावना मरू न देण्याकरता वर्गामध्ये भावनेची निर्मिती करायचं अफलातून कसब तुम्हाला डेव्हलप करावं लागेल. आजूबाजूची परिस्थिती फारशी चांगली नाही याची मला कल्पना आहे. कोचिंग क्लासची सवत तुमच्या नाकावर टिचून आहे आणि तुम्हाला मात्र नॅकच्या ॲक्रिडिटेशनसाठी मेहनत करावी लागते आहे. हे सगळं वातावरण तुमच्या आजूबाजूला आहे. शिक्षणातला भ्रष्टाचार मीच उघडकीला आणलेला आहे. पण लक्षात ठेवा, पालख्या संतांच्या निघतात, जमीनदारांच्या निघत नाहीत, नगरसेवकांच्या निघत नाही, पायाला हात नगरसेवकाच्या लागत नाही, टीचरच्या लागतो. या देशातलं आजचं जे नेतृत्व आहे, माशेलकर कुठल्या शाळेत शिकले हो श्रीमंत? एका सरकारी शाळेत शिकलेले आहेत. जिथं सत्ता फेल जाते तिथं त्या देशातले शिक्षक मार्ग दाखवत असतात. कौटिल्य के पुत्रों और पुत्रियों, टेक युअर चार्ज. दिस इज युअर टाईम. इफ यू आर नॉट प्राऊड ऑफ प्रोफेशन, द कंट्री विल फेल. इतिहास आम्हाला असं सांगतो की या देशाचा इतिहास गुरूंनी भरलेला आहे. इतिहास आम्हाला असं सांगतो की भविष्य घडवायचं काम शिक्षकच करणार आहे. मी इतक्या शाळेत गेलो, प्रत्येक ठिकाणी चांगले शिक्षक मिळालेच ऐकायला असं नाही आहे. पुन्हा ते प्रतीत पावन होणार, पुन्हा
पेपर सगळे हे चालू राहणार, मला कल्पना है, लेकिन मैं अपनी उम्मीद नहीं छोड़ूंगा। ऐ वतन की रेख, ऐ वतन की रेख म्हणजे मुरमाड जमीन है, ऐ वतन की रेख मुझे एडिया यही रगडने दे, इथेच मला माझ्या टाचा घासू देत, रोज एक नवीन कॉलेज, रोज एक नवीन वाई, रोज एक नवीन शाळा, तिथे जाऊन मला बोलू देत, ऐ वतन की रेख मुझे एडिया रगडने दे, मुझे यकीन है एक दिन पानी यहीं से निकलेगा। थैंक यू। धन्यवाद डॉक्टर निरगुडकर सर। आपण जवळजवळ 1.5 पेक्षा जास्त आमच्या डोळ्यात जे झणझणीत अंजन घातलेलं आहे, त्यामुळे आम्हाला कुणीही बाहेर जायचं नाहीये। एक 5 मिनिट नमो टेरे